चला आज शेतीतल्या एका अशा विषयाबद्दल बोलूया जिथे खूप गैरसमज आहेत. आणि हे गैरसमज फक्त आपल्या खिशालाच नाही तर आपल्या जमिनीलाही भारी पडू शकतात. तो विषय आहे खतं. एक साधा सरळ हिशोब, जास्त खत टाकलं की जास्त उत्पन्न मिळणारच. हो ना, आपल्याला असंच वाटतं. पण विचार करा, शेती खरंच इतकी सोपी आहे का, की फक्त खतांचा ढीग टाकला आणि भरघोस पीक आलं? जरा थांबूया आणि विचार करूया. खरं सांगायचं तर हा विचार फक्त चुकीचा नाहीये, तर तो प्रचंड महागात पडतो. म्हणजे थेट आपल्या पैशाचं नुकसान आणि वरून आपल्या जमिनीचं आरोग्यसुद्धा धोक्यात येतं. हा एक खूप मोठा आणि खर्चिक गैरसमज आहे. बरं, मग या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जाऊया आणि सुरुवात करूया अगदी आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या गोष्टीपासून. शेणखत हे नक्की काय आहे? पिकाचं अन्न की जमिनीचा सुधारक? आणि इथेच बघा आपला पहिला मोठा गैरसमज दूर होतो. आपल्याला वाटतं शेणखत म्हणजे पिकाचं जेवण. पण तसं नाहीये. त्याची मुख्य भूमिका पिकाला थेट अन्न देणं नाही तर जमिनीची तब्येत सुधारणं आहे. त्यालाच इंग्रजीत सॉइल कंडिशनर म्हणतात. म्हणजे तो जमिनीला तयार करतो, तिला सुपीक बनवतो. आता हे काम कसं करतं ते समजून घेऊया. एकदम सोपं आहे. बघा, आपण जेव्हा जमिनीत शेणखत टाकतो तेव्हा ते खरं तर जमिनीतल्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांचं जेवण असतं. हे सूक्ष्मजीव ते खाऊन जमिनीत अडकलेली पोषक तत्व मोकळी करतात, जणू काही कुलूप उघडतात. आणि मग पीठ हे सगळं तयार जेवण पाण्यावाटे आरामात शोषून घेतं. किती सोपी साखळी आहे बघा. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे? आपल्याला पिकाला नाही तर जमिनीला खायला घालायचंय. जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी कर्ब वाढवायचं आहे. कारण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे, जमीन निरोगी तरच पीक निरोगी. सगळा खेळ जमिनीचा आहे. ठीक आहे, मग हे तर कळालं की शेणखत जमिनीसाठी आहे. पण मग पिकाच्या थेट पोषणाचं काय? त्यासाठी कोणतं खत वापरायचं? आपल्यासमोर दोन मुख्य पर्याय असतात. एक म्हणजे दाणेदार खत आणि दुसरी पाण्यात विरघळणारी. यातलं योग्य काय? आता ह्या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, दाणेदार खतं म्हणजे कसं, ते जमिनीत जाऊन बसतात, त्यातली काही पोषक तत्व लॉक होऊन जातात, म्हणजे पिकाला ती मिळतच नाहीत. या उलट पाण्यात विरघळणारी खतं म्हणजे जणू काय पिकासाठी तयार केलेलं एनर्जी ड्रिंक. ते पाण्यात पूर्णपणे विरघळतं आणि थेट मुळांपर्यंत पोचतं. म्हणजे वाया काहीच जात नाही आणि रिझल्ट फास्ट मिळतो. आणि याच मुद्द्यावर कृषी तज्ज्ञ अजित इंगळे यांनी एक खूप महत्त्वाचा नियम सांगितलाय, जो आजच्या ठिबक सिंचन वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की जी गोष्ट पाण्यात 100% विरघळत नाही ती पिकाला मिळत नाही. संपला विषय. कारण पीक आपलं अन्न फक्त आणि फक्त पाण्यामधूनच घेऊ शकतं, दुसरं कुठलंही माध्यम नाही. आणि हे सगळं आपल्याला शेतीतल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाकडे घेऊन जातं. तो बदल आहे अंदाजे काम करण्याकडून अचूकतेकडे जाण्याचा, म्हणजे तपासणीच्या शक्तीकडे. आता खत देण्याआधी आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायला हवा. माझ्या जमिनीला नक्की काय हवंय हे मला खरंच माहीत आहे का, की मी फक्त अंदाजानेच सगळं करतोय? आणि याच प्रश्नाचं उत्तर देतं माती परीक्षण. हे म्हणजे आपल्या जमिनीचं ब्लड रिपोर्ट किंवा हेल्थ चेकअप आहे. ते आपल्याला सगळं काही सांगतं. जमिनीचा सामू म्हणजे पीएच किती आहे, कोणती पोषक तत्व कमी आहेत, कोणती जास्त आहेत, सेंद्रिय कर्ब किती आहे, सगळं काही अगदी अचूकपणे. विचार करा, माती परीक्षण न करता खत देणं म्हणजे काय? हे अगदी तसंच आहे जसं डॉक्टर रिपोर्ट न बघता औषध देतात. किती धोकादायक आहे नाही का? त्यामुळेच अचूक तपासणी करूनच जे गरजेचं आहे फक्त तेवढंच आणि तेवढाच प्रमाणात द्यायचं. बरं, आता जमिनीला काय हवंय हे तर कळालं. आता पुढची पायरी, ते अचूकपणे पिकापर्यंत पोचवायचं कसं, यासाठी एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे. यालाच म्हणतात फर्टिगेशन. नाव थोडं अवघड वाटेल, पण संकल्पना खूप सोपी आहे. फर्टिलायझर प्लस इरिगेशन म्हणजे पाण्यासोबतच खत देणं. या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून एक सुपर एफिशियंट म्हणजे अत्यंत कार्यक्षम पद्धत तयार होते. आता आपली नेहमीची पद्धत आणि फर्टिगेशन पद्धत यातला फरक बघा. आपण सहसा काय करतो? आधी भरपूर पाणी देतो आणि मग शेवटी घाईघाईत खत सोडून देतो. यामुळे ते सगळ्या मुळांपर्यंत पोहोचतच नाही. पण फर्टिगेशनमध्ये तसं नाही. तिथे पाण्यासोबतच खत अगदी हळूहळू थेंबाथेंबाने दिलं जातं. त्यामुळे ते प्रत्येक मुळापर्यंत अगदी समान प्रमाणात पोहोचतं. आणि याचा परिणाम कार्यक्षमता कैक पटींनी वाढते. आणि या अचूकतेचा सर्वात मोठा फायदा काय होतो माहितीये? तो थेट आपल्या खिशाला होतो. योग्य पद्धतीने फर्टिगेशन केलं तर खतांवरचा खर्च तब्बल 40% कमी होऊ शकतो. विचार करा, 40% बचत म्हणजे कमी खर्चात जास्त नफा.
तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण जागतिक पातळीवरच्या शेतीकडून काय शिकू शकतो? काय आहे तो एक मोठा धडा? तज्ज्ञ सांगतात की जगातल्या यशस्वी शेतकऱ्यांमध्ये आणि इतरांमध्ये सर्वात मोठा फरक महागड्या तंत्रज्ञानाचा नाहीये, तो फरक आहे शिस्तीचा आणि अचूक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. मुद्दा ट्रॅक्टर किंवा ड्रोनचा नाही, मुद्दा आहे विचार करण्याच्या पद्धतीचा. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो. आपली शेती परंपरेच्या अनुभवावर चालणार आहे की त्याला विज्ञानाची जोड देणार? कारण एक गोष्ट नक्की आहे, आपल्या शेतीचं अधिक कार्यक्षम, फायदेशीर आणि टिकाऊ भविष्य याच एका निवडीवर अवलंबून आहे. विचार नक्की करा.